नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून. शिवाजी पार्कवर ठाकरे सेनेचा दसरा मेळावा. उद्धव ठाकरे संध्याकाळी 8 वाजता करणार संबोधन. पावसामुळे मैदानात चिखल, पण तयारी अंतिम टप्प्यात. अनुकंपा आणि एमपीएससी लिपिक उमेदवारांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे रखडलेल्या नियुक्त्या अखेर मार्गी. हजारो उमेदवारांना दिलासा. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी यादी खुशखबर. महागाई भत्त्यात 3% वाढ. डीए आता 58%. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. बीडच्या कपिल धारवाडी गावात भेगा आणि रस्ता खचला. नागरिकांचे स्थलांतर सुरू. घरांना तडे, शाळेंच्या इमारतीला धोका. प्रशासनाची पाहणी सुरू. गरबा उत्सवादरम्यान करंट लागून तरुणाचा मृत्यू. बेकायदेशीर कार्यक्रमात वायरिंग करताना घटना. नाशिक रोड पोलिसांची मोठी कारवाई. दरोड्याच्या तयारीत असलेल्या 7 आरोपींपैकी 4 अटकेत. पिस्तूल, काडतूस आणि धारदार हत्यारे जप्त. 3 आरोपी अद्याप पसार असल्याची माहिती. बीडच्या वडवणीत ओला दुष्काळ आणि अनुदानासाठी बैलगाडी आक्रोश मोर्चा. महाविकास आघाडीची हेक्टरी 50,000 अनुदानाची मागणी. तहसील कार्यालयावर जोरदार आंदोलन. नाशिकच्या टाळकुटेश्वर मंदिरासमोर रिक्षा चालक वाहत्या पाण्यात वाहून गेला. स्थानिक तरुणांनी मृतदेह बाहेर काढला. इंदापूर तालुक्यात 2 दुचाकींची धडक. 1 गंभीर जखमी. भिगवण बारामती राष्ट्रीय महामार्गावर अपघात. जखमीला स्थानिकांनी तातडीनं रुग्णालयात हलवले. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक उड्डाण पुलाखाली रिक्षा चालकाची हत्या. आरोपी पसार. इम्रान शेखवर कारमधून आलेल्या दोघांनी कोयत्याने हल्ला केला. पोलिसांकडून तपास सुरू. धनंजय मुंडे उद्या सावरगाव घाटच्या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहणार. भगवानगडला नतमस्तक झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला हजेरी. सायंकाळी परळीत जाणार. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांना मराठा मावळा संघटनेकडून मोठ्या मागण्यांसह निवेदन. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50,000 मदत. कर्जमाफी आणि मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी. उत्पादन खर्च परवडत नसल्यामुळे शेतकऱ्याने शेगाव तालुक्यातील लासुरा येथील 2 एकर उडीद पिकाची गंजी पेटवली. आनंद जवंजाळ यांचं आर्थिक हताशाने पिकांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगर मधील पैठण तालुक्यातील सालवड गाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा. जय भवानीच्या घोषात संपन्न. भक्तांनी भक्तिभावने साजरा केला सोहळा. उत्पन्नाचा तुटवडा भासत असल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे गांजा पेरण्याची किंवा किडनी विकण्याची परवानगी मागितली आहे. उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. पूरबाधितांना मदतीपासून वंचित राहू नये. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची दक्षता घेण्याची सूचना. प्रभावितांना त्वरित मदत पोहोचवण्यावर भर. सिंदखेड राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरच्या पुरामुळे पुलाचा दोन्ही बाजूंचा भराव वाहून गेला. नागपूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प. राहेरीजवळ वाहतुकीस विस्कळीत. जालन्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त गांजा. अफूचे झाड नष्ट. 404 किलो 530 ग्रॅम गांजा नष्ट करण्यात आलाय. मुद्देमालाविरुद्ध कडक कारवाईचे आदेश. पोलीस प्रशासन सज्ज. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमदार अमोल जावळे यांच्यावर ढोल ताशांसह ठिय्या आंदोलन. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी. आरक्षण मागणीसाठी आमदारांना निवेदन दिले. विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पद संचलन उत्साहात पार पडले. स्थानिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सामाजिक एकात्मता आणि संस्कृती जपण्याचा संदेश दिला. हिवरखेड येथे सोनं लुबाडणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. 10,41,310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनास तयार. ठाणे ते विमानतळाला जोडणाऱ्या 26 किलोमीटर लांब एलिव्हेटेड रस्त्याला अंतिम मंजुरी. या नव्या मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन ठाणे ते विमानतळ फक्त 45 मिनिटात पोहोचता येणार. अंधेरी सामूहिक बलात्काराचा मुख्य आरोपी आकाश बिंदू याचा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन रद्द केला. न्यायालयाने आरोपीच्या जामीन मंजुरीवर नाराजी व्यक्त करत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर होण्याचा आदेश दिलाय. 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम. ऑस्ट्रेलियात 78 चेंडूंमध्ये ठोकलं शतक. भारत अंडर-19 विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर-19 कसोटीत ब्रिस्बेनमध्ये चमकदार कामगिरी. युवा स्टार पुन्हा चर्चेत.